एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट पासून संपाचा इशारा। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी। 13 संघटना संपात सहभागी होणार। उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेख उरण पोलिसांच्या ताब्यात। लवकरच कलबुर्गीतून नवी मुंबईत आणणार। नाव आणि वेषांतर करताना अजित पवारांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का? सुप्रिया सुळेंचा सवाल। एअरलाईनलाही जाब विचारणार। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मातोश्रीवर जवाब दो आंदोलन। सोमवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट न झाल्यानं ठोक मोर्चा आक्रमक। राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगींची भेट घेतली। दोघांमध्ये 1.5 तास संवाद। सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज। दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी धावाधाव। आयएस पूजा खेडकर 7 दिवसांनंतरही मसुरीत हजर न राहिल्याची गंभीर दखल। डीओपीटीकडून नोटीस। 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। दृश्यमानता कमी असल्यानं दंगेखोरांवर तात्काळ कारवाई करता आली नाही। विशाळगडावरील तोडफोड प्रकरणात पोलीस आणि राज्य सरकारचा हायकोर्टात अजब दावा। मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन। 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून शोक व्यक्त। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग अवघ्या 15 मिनिटात फुल। वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात। प्रवासी संख्या लक्षात घेऊन आणखी गाड्या सोडण्याची मागणी। एकीकडे भाज्या तर दुसरीकडे मासे महागले। सुरमई 1000 तर पापलेट 1300 रुपये किलो। स्वस्त होण्यासाठी वाट पाहावी लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।